सुप्रियाताईंना विनंती करतोय, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे हेड क्लर्क असलेले रायगड जिल्हा आरोग्य प्रशासकीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धीरेंद्र पाटील यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। धीरेंद्र पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करायचा आहे। आणि थोडंसं मला माझी विनंती आहे, जरा इथून थोडं बाजूला व्हा प्लीज। आपण सामन्याला सुरुवात करूया। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। ओके, धन्यवाद धन्यवाद संदीप। सामन्याला सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही काही प्रेक्षक या मैदानावरती येत आहेत। त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय की हा सामना मुरुड डिफेंडर्स विपक्ष उसरोली वंडर्स या दोन संघादरम्यान रंगलाय। नाणेफेकीचा कॉल हा मुरुड डिफेंडर्स संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे उसरोली वंडर्स या संघाला। माझ्या समवेत आकाश मांजरेकर आणि त्याचप्रमाणे पंचांची भूमिका आपण पाहतोय, सन्माननीय नासिर शेख सर आणि त्याचप्रमाणे सन्माननीय कल्याणी घोरपडे सर, आमचे गुणलेखक दरणे गुरुजी आणि आमचे सर्व फोटोग्राफर आणि त्याचप्रमाणे बॅक ऑफ द स्टेज प्रोलिंगचे सर्व टेक्निशियन्स, या सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय या मैदानावरती। तो चलिए दोस्तों, हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे पहला ओवर लेके आया है निखिल धारवे, मैन फ्रॉम सर्वे। जी हां, इस पर ऑफ स्टंप के बाहर विड्थ मिली और बहुत ही खूबसूरती के साथ खेला है डीप कवर सीमारिका के बाहर ये कट शॉट 4 रन के लिए। भगतचा काय तो फटका, काय ती ताकद, नजाकत भरी फलंदाजी आज तो मैदानावरती खेळताना पाहायला मिळालाय। षटक क्रमांक 1 समाप्त झालाय। धाफलकावरती नजर मारली तर 14 धावा पाहायला मिळत आहेत। एका बाजूला उसरोली वंडर संघ, सन्माननीय रिजवानजी फहीम, निशारजी दळवी यांचा हा संघ आणि तदनंतर मात्र प्रतिस्पर्धी मुरुड डिफेंडर्स, सन्माननीय जनार्दन नाखवा, दत्ता नाखवा, राजेश नाखवा यांनी मात्र चांगली संघ बांधणी केली आहे। पहिल्या षटकामध्ये 3 डॉट आले, 3 मोठे फटके आले, तुल्यबळ सामना मैदानाच्या आत चालू है। जी हाँ, बहुत ही बढ़िया शुरुआत यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम की, क्योंकि पहले ओवर में 2 चौके और 1 छक्का हमें देखने को मिला। मगर इसी बीच में ऋषि साउंड सर्विस और डीजे अमोल, इनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि पहली मर्तबा रायगढ़ डिस्ट्रिक्ट में स्टेडियम फील साउंड फर्स्ट टाइम हमें यहाँ पे देखने को मिल रहा है और ये बहुत ही अच्छा उन्होंने प्रयोग किया है और लाजवाब ये क्रिकेट का माहौल बनता हुआ। अब फ्लड लाइट्स और उसी के साथ साथ यहाँ पे स्क्रीन देख रहे हैं हम, स्क्रीन पर हर चीज को यहाँ पे दिखाया जा रहा है और आप स्क्रीन पर देख सकते हैं सतीश कुरूप सर, एक लेजेंडरी अंपायर और उनके साथ ही एक लेजेंडरी प्लेयर के रूप में अक्सर हमने देखा, जिनका नाम है नासिर शेख, मगर अब यहाँ पे अंपायर की भूमिका में हमें नजर आते हुए। दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं
अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके सुनील पाटिल। पहली गेंद लेग स्टंप के बाहर भटक गए और लेग स्टंप के बाहर वाली गेंद को अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन और रनों की संख्या में इजाफा। 15 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। बघा भले 15 धावा लागू देत, मात्र स्ट्राइक एंड वरती आता मात्र रोह्याचा सितारा राणा मोरे मैदानाच्या आत। शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात होता, हाफ चान्सेस जरूर झाले, मात्र इथून बॉल ग्राउंडेड झालेला सुद्धा आपण पाहिलाय। काय मॅच आहे, रसिक मायबाप प्रेक्षकांनी या मॅचला टाळ्या शिट्ट्या पिप्पाण्या वाजवत अक्षरशः डोक्यावरती घेतलेला आपण पाहतोय। बघा काय चिमुकले या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत। आपल्या गावाच्या नावासाठी, गावातल्या खेळाडूसाठी इथून फुल ऑन सपोर्ट। इस मरतबा यॉर्क करने का प्रयास किया था सुनील ने और काफी हद तक सफल भी रहे, मगर बहुत ही खूबसूरती के साथ सीधे बल्ले से उस गेंद को खेल दिया था कारपेट के सहारे लॉन्ग ऑन की दिशा में, और लॉन्ग ऑन में फील्ड होती हुई ये गेंद नजर आई और इसी वजह से एक ही रन यहाँ पे मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 16 रन 16 ऑन द स्कोर कार्ड। 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा। पहले 30 गज के दायरे में बहुत ही अच्छा यहाँ पे फायदा उठाया। 14 रन आए थे, मगर सुनील एक जाने माने गेंदबाज है। जी हाँ, इसमें लेग स्टंप को उखाड़ना चाहते थे, मगर लेग स्टंप को किया है मिस सुनील ने। गेंद गई है लेग स्टंप को छोड़कर सीधा विकेट कीपर के हाथों में। वाइड का इशारा। नाही बघा ना, हा बॉल ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिला ना, विकेट पासून अक्षरशः जवळ गेलाय, म्हणजे सेंटीमीटर मध्ये मोजायचं झालं ना तर हार्डली 10 सेंटीमीटर दुरीवरना गेलेला आपण पाहतोय। बघा 10 सेंटीमीटर सुद्धा मी जरा जास्तच बोललोय, अगदी 5 सेंटीमीटर जागा होती। थोडं नसीब इथून मात्र चांगलं आहे। अपसमच्या बाहेर ताकदीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुमितने ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय। क्षेत्ररक्षकांचं लेझी क्रिकेट मैदानाच्या आत 2 धावा अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण केल्यात। जणू काही मैदानाच्या आत बाय वन गेट वन फ्री ची ऑफर सुरू आहे। इथून मात्र 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड। 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर। पहले ओवर में आए थे 14 रन, दूसरे ओवर में सुनील के हाथों में गेंद। सुनील ने बहुत ही बढ़िया शुरुआत की है, हालांकि वाइड गेंदें जरूर डाली है, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से महरूम किया है। जी हाँ, तेज तर्रार गेंद, लोअर फुल टॉस गेंद थी। हालांकि फुल टॉस हमें लगता है आसान, मगर लोअर फुल टॉस गेंद को खेलना या एलिवेशन देना और उसके ऊपर बड़ा शॉट लगाना जितना हमें आसान लगता है उतना आसान होता नहीं है। इस बीच गेंद मिड ऑन की दिशा में फील्ड होती हुई नजर आई, मगर इसी दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। बघा म्हणूनच कदाचित यासिन सर ना लोअर फुल टॉस खेळण्यासाठी अलीकडचे खेळाडू थोडासा बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न करतात, थोडं स्वतःला फिट ठेवतात, कधीतरी 100% झुकून देतात। ऋषभ पंतला एक उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल। एलबीडब्ल्यूचा जोरदार अपील, पंचांनी चेंडूची पिचिंग, इम्पॅक्ट आणि विकेट वरती हिट करतो की नाही या तीनही गोष्टी पाहिल्या। नशिबाची साथ, लेग बाय स्वरूपातील एक धाव। लेग बिफोर द विकेट के लिए ये तीनों चीजें देखना बहुत जरूरी है, और अंपायर लेजेंडरी है, वो जानते हैं कि कौन सी गेंद स्टंप को हिट कर रही है, कौन सी गेंद स्टंप को छोड़ रही है, और उनके पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। बहुत ही अच्छा निर्णय, बहुत ही अच्छा फैसला, मगर इसी बीच लेग बाय के रूप में 1 रन मुकम्मल और रनों की संख्या हो चुकी है 21 रन। जी हाँ, इस मरतबा हवा में उछाल कर खेला है, गेंद हवा में खड़ी हो चुकी है। वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में एक आसान सा कैच, फर्स्ट विकेट डाउन। सुमित भगत जाएंगे मैदान से बाहर। सुमित भगतने विकेट वरती टिकून खेळणं गरजेचं होतं। बंदुकीच्या गोळीला सुद्धा वेगाने पुढे जायचं असेल ना तर ट्रिगर मागे खेचावं लागतं। मग अशा वेळेला सुमित भगतची गेलेली ही विकेट प्रतिस्पर्धी संघ अर्थातच मुरुड डिफेंडर संघासाठी तितकीच महत्त्वाची उपयुक्त ठरलेली आपण पाहतोय। 2 षटकांची सांगता झाली, धावफलकावरती नजर मारली तर 21 धावा जमा झाल्यात आणि तिसऱ्या षटकासाठी पंचांनी इथून मात्र सांगितलंय पीएनपी बॉल ओव्हर या मॅचचा सर्वाधिक मानबिंदू, केंद्रबिंदू असणारी ओव्हर। स्क्रीन पर आप देख सकते हैं सुमित भगत की नाराजगी, और इसी बीच कॉम्बॉक्स यहाँ पे दिखाते हुए हमारे कैमरामैन का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। बहुत ही बढ़िया कैमरा वर्क यहाँ पे नजर आता हुआ।
हर एक मोमेंट को अपने कैमरा के लेंस में कैद करते हुए दिखाई दे रहे हैं ये सारे कैमरामैन। तकरीबन 14 कैमरे के साथ ये प्रतियोगिता यहाँ पे सजी है और चिउताई ने उसे सजाया है, संवारा है। कमाल का यहाँ पे ये उन्होंने एफर्ट दिखाया है। मराठी में अक्सर कहा जाता है आकाश की खाइन तर तुपाशी नहीं तर उपाशी। उस तरह से चिउताई मानो सो बोल रहे हैं, मैसेज दे रहे हैं, अगर मैं करूंगी तो अच्छा ही वरना नहीं करूंगी। क्या कमाल का यह लाजवाब आयोजन। नाही, इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा जर ठेवायची असेल ना तर आपल्याकडे दूरदृष्टी असावी। मग सन्मान्य नृपाल शेठ असू दे, चित्रलेखाताई पाटील असू देत, ज्यांनी 3 तालुक्यातील खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून दिलं। सातत्यपूर्ण ही 5 दिवस क्रिकेटची स्पर्धा चालू राहते। अखंड रायगड जिल्ह्यामधील अशी क्रिकेटची स्पर्धा जी डे नाईट फॉर्मॅट मध्ये चालवली जाते आणि अभिमानाने सांगेन की संपूर्ण अलिबाग मध्ये पहिली अशी क्रिकेटची स्पर्धा जिथे मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून अर्थातच 4 व्हीलर दिली जाईल, ग्लॅमरस अर्थातच टोयोटो ग्लांजा या ठिकाणी दिली जाईल। जी हाँ, इस मतलब हाफ ट्रैकर गेंद आओ देखा ना था उसे खेला है जरूर और डीप स्क्वायर लेग की दिशा में कैच लपकने का मौका था, क्या छूटा, मुकद्दर रूठा और बल्लेबाजों ने यहाँ पे मेरे ख्याल से 3 रन को लूटा। शानदार रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल और इस 3 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 26 रन। नाही यासिन सर, इथून कॅच कोणाची सोडली हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे। राणा मोरेला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं आहे। राणा मोरेचा फॉर्म, त्याची टेम्परामेंट, त्यांची कन्सिस्टन्सी हे सातत्यपूर्ण आपण पाहिलंय आणि तदनंतर ज्या ज्या वेळेला राणा मोरेला संधी मिळाली आहे त्या संधीचं त्याने सोनच केलंय। हा झाला इतिहास। वर्तमानात तो काय करेल, भविष्यात काय करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं शिवतेज भी बहुत ही अच्छे ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं। जी हाँ, इसमें दबा बाउंसर करने की कोशिश मगर अपने ही जाल में फंस गए हैं। गेंद ने लिया है बाहरी सीरा और गेंद गई है लॉन्ग स्टॉप रीजन में सीमा रेखा के बाहर। दर्शक दीर्घा में 4 रन। आपण जर पाहिलं तर कधी कधी असं होतं ना की चांगल्या फटक्याला सुद्धा मोठे धावा येत नाही, मात्र कधी कधी असं होतं की एखादी हलकीसी एज आपल्याला नशिबाचा चौकार देऊन जाते आणि तेच चित्र शिवतेजच्या बॅट मधून आपण पाहतोय। आज वेगळं नशीब घेऊन आलाय, धावफलकावरती बदलाव पाहायला मिळेल। 30 ऑन स्कोरबोर्ड, त्यात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवाई सफर, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, साधा सोपा कॅच कठीण बनवला। इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती परिपक्वता असावी आणि मग अशा वेळेला आणखीन एक जीवनदान। हालांकि कैच कोई छोड़ता नहीं है, छूट जाता है, यही मैं कहूंगा, क्योंकि कोशिश तो उन्होंने पुरजोर की है मगर फ्लड लाइट्स में फील्डिंग करना, कैच को जज करना और उसे मुकम्मल करना इतना भी आसान नहीं होता। मगर आपको हर कैच को लपकना तो होगा किसी भी हालत में। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार जोरदार प्रहार, इसमें दबा बैकफुट पर गए, पंच किया और लॉन्गॉन सीमा रेखा के बाहर सीधा दर्शक दीर्घा में। खूबसूरत ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन। इथून त्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला आठवा ज्याने जीवनदान दिलं, त्याच्याकडनं सुटलेल्या कॅच नंतर राणादा म्हटला लागीर झालं जे। इथून मात्र नेत्रदीपक फटका आला, षटकार खेचलाय आणि बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही। 1 मोर डाऊन, आणखीन एक फलंदाज ज्याने आशा पल्लवित केल्या, मात्र निराशेने तंबूत परतावं लागेल।
इनको बस हराना आहे असं वगैरे 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 जे काही मैदानामध्ये असतं ना ते जबराट असतं आणि अशा वेळेला या जबराट परफॉर्मन्समध्ये आपल्याकडून सुद्धा सुसाट काहीतरी व्हावं म्हणून हे खेळाडू आज रात्री मी म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर तर नक्की ते असणार पण त्याच वेळेला तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं ते जद्दोजहद नक्की करणार. एक्साइटमेंट रहती है संदीप, क्योंकि पहले मैच में अगर पहली मैच अगर आप गवाते हो तो दूसरा मौका मिलता है, मगर यहाँ पे मौका नहीं मिलेगा. यहाँ से अगर हारेंगे तो सीधा प्रतियोगिता से बाहर आपको जाना पड़ेगा. और इस प्रतियोगिता का सपना देखा है, सपने को संजोया है और कुछ न कुछ कर गुजरने का जो एक उन्होंने मन बना लिया था वो करके दिखाने का ये वक्त है. और इसी वजह से ये 11 के 11 खिलाड़ी, 11 और 11 22 खिलाड़ी हम देख रहे हैं कि अब जद्दोजहद कर रहे हैं, मेहनत कर रहे हैं, मशक्कत कर रहे हैं, मगर आज तकदीर किसके पक्ष में होगी, ऊपर वाले का साथ किसके साथ होगा, ये देखना बहुत ही जरूरी है. इथून मात्र 3 षटकांची सांगता झाली. 37 धावा धावफलकावरती लागल्या. 2 फलंदाज बाद झालेत. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती चालू आहे जिथे एका बाजूला मुरुड डिफेंडर संघ तर दुसऱ्या बाजूला उसरोली वंडर्स हे दोन संघ एकमेकांसोबत भिडतायत. दोन्ही संघांची आपण प्लेइंग 11 जर पाहिली ना जवळजवळ बरेचसे खेळाडू मुरुड आणि रोहा पट्ट्यातील पाहायला मिळतात. 1-2 खेळाडू अलिबाग तालुक्यातील सुद्धा पाहायला मिळालेत. त्यामुळे ही लढत चित्तथरारक आहे. का ही क्रिकेटची स्पर्धा महत्त्वाची आहे जिथे 3 तालुक्यातील खेळाडू किंबहुना सर्वोत्तम खेळाडू आज मैदानावरती सर्वोतपरी प्रयत्न करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. कारण प्रत्येकाला या स्पर्धेतील पारितोषिक जिंकायची आहेत. मग कोणाला तरी 4 व्हीलर जिंकायचे आहे, कोणाला 2 व्हीलर जिंकायची आहे, कोणाला तरी ती टीव्ही जिंकायची आहे. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. जिंकण्यापेक्षा कमावण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करण्यासाठीचं हे उत्तम प्लॅटफॉर्म आज मैदानावरती उपलब्ध झालंय. और इसी बीच हम देख सकते हैं आकाश तौसालकर और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है शिवतेज पाटिल और गेंदबाजी की जिम्मेदारी फिर से एक बार सुनील पाटिल के ऊपर. हालांकि सुनील पाटिल अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं. पहला ओवर काफी खूबसूरत घटा था उनका. इस ओवर में उन्होंने मात्र 7 रन खर्च किए थे. सुनील राइट आर्म ओवर द विकेट. रनों की संख्या मैं फिर से एक बार आपके लिए बताना चाहूंगा 37 रन. जी हाँ, यहाँ पे हवा में गेंद, शॉर्ट कवर खाली था मगर शॉर्ट पॉइंट के फील्डर ने उस गेंद के नीचे जाने की कोशिश की और एक यहाँ पे कैच ड्रॉप किया है. कुल मिला के आकाश तीसरा ये कैच ड्रॉप किया है ना. निश्चित रूपाने विकेट्स किती गेलेत 2, कॅचेस सोडल्या किती 3, याच्यावरती सुद्धा चर्चा करावी लागेल. चला कॅचेस 4 सुटले आहेत. आणखीन एक कुठेतरी जखमेवरती मीठ चोळणारी संख्या आपल्याकडे पाहायला मिळाले. दबाव, प्रेशर इथून मात्र प्रत्येक संघावरती या दबावाला धुडकावत आता मात्र नवीन रणनीतीने उतरावं लागणार आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की कॅचेस आपल्याला जिंकवत असतात मात्र मैदानाच्या त्या कॅचेस आपल्याला धावा वाचवण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. आकाश तौसाळकर मैदानाच्या आत आहे. मग आकाशला आता मात्र कशा पद्धतीची आपण गोलंदाजी करणार किंबहुना तो जर हवाई सफर करत असेल तर त्याला काय रणनीतीने कामगिरी करणार, क्षेत्ररक्षण कुठे लावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ये कैचेस जो ड्रॉप होते हैं ना उसके बारे में सही मायने में आपको सोचना पड़ेगा, क्योंकि आप गेंदबाजी की प्रैक्टिस करते हो, बल्लेबाजी की प्रैक्टिस करते हो, मगर मैदान पे जब प्रैक्टिस के लिए जाते हो तो इस फील्डिंग के ऊपर, कैचिंग के ऊपर आपने मेहनत नहीं की है. ये यहाँ से साफ झलक रहा है. जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके सुनील पाटिल बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. लेग स्टंप उखाड़ना चाहते हैं क्योंकि हमें अक्सर देखने को मिलता है कि बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर धीरे धीरे सफल होता है और मिड विकेट और स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश करता है. शायद इसी कमजोरी का फायदा सुनील उठाने की कोशिश कर रहे थे मगर इस मरतबा गेंद आई है उनके स्लॉट में और पहुंचा दिया आकाश ने पार्किंग प्लॉट में. 6 रन. फ्लोचा आवाज ऐकला त्यातून जो स्वीट साऊंड आला त्यामुळे का होईना इथून मात्र ताकदीचा वापर आणि टायमिंग प्रॉपर होता आणि त्याचमुळे हा चेंडू सीमारेषा पार गेलाय. धावफलकावरती बदलाव होईल. इथून मात्र 45 ऑन स्कोरबोर्ड. संघ कर्णधार, नेता, सरसेनापती, अध्यक्ष इथून मात्र मॅचचे संपूर्ण सूत्र हातात घेताना पाहायला मिळालंय. सुनील पाटिल की अगली गेंद, हालांकि 4-5 कदमों का ही रनअप है मगर ओहो ये तो देखिए क्या कमाल का ये स्ट्रोक था. ओवर पिच गेंद नहीं थी, परफेक्ट यॉर्कर उसे पहुंचा दिया है काउ कॉर्नर के ऊपर से.
दर्शक दीर्घा में गेंद, बैक टू बैक दूसरा छक्का। धावसंख्या आपण पाहतोय बघा, काही फलंदाज मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी करतात, काही मजबूत करतात, काही महाकाय करतात, तर काही फलंदाज मर्दानी सुद्धा करतात. इथून मात्र ताकदीचा वापर केला गेलाय. काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आत आकाश तवसाळकर करून दाखवतोय. सुनील की अगली गेंद फिर से एक बार आकाश के लिए। आकाश का खेलने का अंदाज जो है ना, बहुत ही अनोखा अंदाज है। बहुत लेट खेलते हैं वो, अंतिम क्षणों तक उस गेंद को देखते रहते हैं, भांपते रहते हैं, और जैसे ही गेंद उनके नजदीक आती है फिर वो जोरदार प्रहार करते हैं, और इसी वजह से गेंद जब बल्ले से टकराती है तो वो हवा के रास्ते से फिजाई हमले में तब्दील होती है। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल कर लिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 52 पर। फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर था, कारपेट के सहारे ऑन ड्राइव में तब्दील किया, गेंद काउ कॉर्नर में फील्ड होती हुई, मिलेगा मात्र 1 ही रन। एक रन भी यहाँ पे बनाना होगा, बड़े स्ट्रोक भी यहाँ पे लगाने होंगे। आकाश बघा, आकाश तवसाळकर मैदानाच्या आत आहे, ज्याने आतापर्यंत संघाची धुरा सांभाळली आहे. 52 धावा दाफलकावर, 53 धावा दाफलकावरती लागलेत. कोणाला तरी वाटेल आकाश तवसाळकर खूप जुना खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे, मात्र वय वर्ष 22 आणि आज मैदानावरती 3 तालुक्यांचं किंबहुना रायगड जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारी कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. आणि मग अशातच आवाज बघा काय कमालीचा झालाय. हा आवाज आकाश तवसाळकरच्या विकेटमुळे आलाय. त्यांना माहिती आहे आकाश तवसाळकर आउट झालाय म्हणजे फायनल स्कोअर मध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा कमी झाल्यात. 4 ओव्हर ने भी 16 रन खर्च किए थे, और दूसरे ओवर में सुनील पाटिल बहुत ही बढ़िया गेंदबाजी में और उसी के साथ में साथ लय में नजर आ रहे थे। दूसरे ओवर में मात्र 7 रन आए थे और पहले ओवर में निखिल धारवे ने भी 14 रन खर्च किए थे। कुल मिला के आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 53 रन। बघा, हे एक्सप्रेशन्स आहेत. आपल्या गोलंदाजीवरती जर मोठी फटके आले असतील तदनंतर मात्र इथून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं विकेट गेल्यावरती जल्लोष आहे. एक खेळाडू अतिरिक्त आपल्याला 30 याच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल. क्रिकेटमध्ये डिसिप्लिन असावं लागतं, वक्तशीरपणा असला पाहिजे, वेळेचं बंधन आपल्याला असलं पाहिजे. मग आपण वेळ नाही पाळलीत मग आपल्याला शिक्षा दंड झाल्याच पाहिजेत. क्रिकेटमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स, रूल्स अँड रेग्युलेशन्स यांची जपणूक होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. देखिए, अभी धीरे धीरे प्रेक्षक इतनी तादाद में आ चुके हैं कि अब बैठने की जगह नहीं है, और बहुत सारे हमारे लाडले प्रेक्षक खड़े होकर इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं फिर से एक बार चिउताई की तरफ से हार्दिक हार्दिक स्वागत करूंगा, और चिउताई के लिए बस यही कहूंगा मैं, लोगों के काम आते रहिए, क्योंकि कुदरत का एक नियम है, लोग जिस कुएं से पानी पीते हैं उस कुएं का पानी कभी नहीं सूखता। इस बीच रोनित नाखवा राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद और से खेला है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। आम तो आम और गुठलियों के भी दाम, मिलेंगे 7 रन। स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजीसाठी इथून मात्र रोनित नाखवाला गोलंदाजीसाठी बोलवलंय. आणि मग त्यांनी पहिला चेंडू अक्षरशः बर्थडेचा गिफ्ट द्यावा, अॅनिव्हर्सरीचा गिफ्ट द्यावा, आता मात्र व्हॅलेंटाईन संपलाय मग त्याचे गिफ्ट द्यावा, अशा पद्धतीने जणू काही फलंदाजाला दिलाय. आणि मग त्याचा दोन्ही हातांनी स्वीकार करताना पाहायला मिळालाय. ना लाईन वरती कंट्रोल होता, ना लेंथ वरती नियंत्रण होता. हे फलंदाजाला केवळ आमंत्रण होतं, ते म्हणजे मोठ्या फटक्यासाठी. ओहो, इस मरतबा रोनित ने परफेक्ट, हालांकि
यॉर्कर किया था और खंबा उखाड़ दिया था, मगर फ्री हिट की वजह से बल्लेबाजों को मिलेगा जीवन दान। और उसी के साथ साथ दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या उछलकर जा पहुंची है 61 पर। 61 रन ऑन द स्कोर कार्ड। बघा यासिन सर, तुम्हाला काय आठवतंय का आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जा, जिथे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना चालू होता, स्ट्राईक एंड वरती आपण पाहिलं विराट कोहली होता, नो बॉलच्या बॉल वरती, नंतर फ्री हिट वरती फलंदाज त्रिफळाचीत झाला होता, बॉल थर्ड मॅनला गेला होता, 3 धावा धावून काढल्या होत्या। त्याच पद्धतीचं काहीच दृश्य मैदानावरती आपण पाहतोय। कधीतरी रूल्स रेग्युलेशन्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत। नो बॉल वरती केवळ 3 प्रकारे फलंदाजांना बाद करता येतं, एक रनआउट, दुसरा ऑब्स्ट्रक्ट इन द फील्ड आणि तिसरा म्हणजे हिट द बॉल ट्वाइस। आणि मग अशा वेळेला अतिरिक्त स्वरूपातील धावा मिळत आहेत। जी हाँ, मुझे परफेक्ट याद है, गेंदबाज नवाज थे और क्या वो कमाल का मैच हुआ था। 12 गेंदें और 48 रन चाहिए थे भारतीय टीम को, और इस बीच टप्पा खाने के बाद गेंद उछलकर बाहर की तरफ निकल गई। सफीर दाखवे स्ट्राइकिंग एंड पर बिल्कुल समझ से परे, समझ नहीं पाए थे इस गेंद को। बघा रसिक मायबाप प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत। कॅमेरा त्यांच्याकडे गेला नाही की हात वरती करतायत, हर्ष उल्हास करतायत आणि या स्पर्धेवरती प्रेम दाखवतायत। सफीर दाखवे मैदानाच्या आत, ज्याने आपण पाहिलं या आधीच्या मॅचेस मध्ये कमालीची कामगिरी केली आहे। संघ अडचणीत असला की सफीर त्या ठिकाणी उपलब्ध असतो। मोठा फटका जरूर खेळलाय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक शर्तीचा प्रयत्न जरूर करत होता, मात्र 30 यार्डच्या घेऱ्यानंतर 20 यार्ड धावत जाणं आणि बॉलवरती नजर ठेवणं, बॉडी बॅलन्स ठेवणं तितकं सोपं नाहीये। देखिए इस मर्तबा भी ये कैच बहुत ही टफ था, हार्ड था, मगर फिर से एक बार वही सिलसिला जारी रहा है। यहाँ पे मैं ये नहीं कहूंगा कि ये बल्लेबाजों ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है या गेंदबाजों ने खराब गेंदबाजी की है। मैं ये जरूर कहूंगा कि सारे खिलाड़ियों ने खराब फील्डिंग जरूर की है। तकरीबन 5 कैच यहाँ पे ड्रॉप हुए हैं, और बल्लेबाजों को जब आप जीवन दान दोगे तो बल्लेबाज तो उसका फायदा उठाएंगे ही। जी हाँ, ये लीजिए, जख्मों के ऊपर छिड़क दिया है नमक, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये सिक्सर। त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। सफीर सारखा अनुभवी खेळाडू मैदानावरती आलाय। संघ ज्या ज्या वेळेला अडचणीत होता, जिथे जिथे विषय गंभीर होता, त्या त्या ठिकाणी सफीर दाखवे खंबीर होता। आठवावी लागेल या आधीच्या मॅचेस जिथे सफीर दाखवेने आपल्या संघाला महत्त्वपूर्ण इनिंग्स करून दिल्यात, आणि मग अशा वेळेला स्वतःवरती असलेला विश्वास, अनुभव आणि सार्थकी खेळी मैदानाच्या आत आपण पाहतोय। उसरोली वंडर संघासाठी महत्त्वाची इनिंग। सफीर दाखवे को कौन नहीं जानता है, मगर इस मरतबा बहुत देर तक गेंद हवा में है, मगर बिल्कुल नहीं पकड़ पाएंगे। सफीर ने फिर से एक बार उस गेंद को दर्शक दीर्घा में भेज दिया है 6 रन के लिए। मुरुड मांडला से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी सफीर दाखवे बहुत ही कमाल का बल्लेबाज, और उन्हें मिला था पहली ही गेंद के ऊपर जीवन दान, और जीवन दान मिलने के बाद उनके बल्ले से आए हैं 2 बड़े सिक्सर, और रनों की संख्या देखिए कहां से कहां जा चुकी है। 5 ओवर का ये मुकाबला और रनों की संख्या हो चुकी है 75, और जीतने के लिए 76 रनों की जरूरत। यस, काही मान्यवर मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण घेऊया। आणि तत्पूर्वी टॉससाठी राबराज रायडरचे करण तोडणकर आणि शहापूर स्मॅशरचे आदर्श पाटील टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे। करण तोडणकर आणि आदर्श पाटीलला मी विनंती करतो टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे। मी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांचा सन्मान करण्याची विनंती मी नृपाल शेठ पाटील यांना मी विनंती करतो। प्रशांत शेठ नाईक आणि नृपाल शेठ पाटील यांना एकत्रितरित्या विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांचा सन्मान आपण करायचा आहे। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी राहिले आणि किंबहुना आज आपल्याशी या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित राहतात प्रवीणदादा, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया।
व्यासपीठावरती समीर ठाकूर अर्थात हुनीदादा सुद्धा उपस्थित आहेत. मी नृपाल शेटना विनंती करेन, प्रशांत शेटना एकत्रितरित्या आपण हुनी ठाकूर यांचा सुद्धा सन्मान आणि स्वागत करायचं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं ते उपस्थित राहिल्याबद्दल. सन्माननीय प्रशांत शेट यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हुनी ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे आणि त्यांचं या स्पर्धेच्या आणि प्रवीण दादांना विनंती असेल, प्रवीण दादा आपण तिथे टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांचे कर्णधार आदर्श पाटील आणि करण तोडणकर त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यानंतर मी सुप्रियाताईंना विनंती करीन पुढील सन्मान ताई आपण आपल्या शुभ हस्ते घ्यायचे आहेत. ग्रामपंचायत वळके श्रीगावचे जितेंद्र सातमकर या ठिकाणी उपस्थित आहेत. जितेंद्र सातमकर यांचा आपण सन्मान करायचा आहे. मी जितेंद्र सातमकरना विनंती करतो स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि आपला सन्मान सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते होईल. ताईंना विनंती असेल की ताई हे सन्मान आपण आपल्या हस्ते करायचे आहेत. नवगावचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सुभाषजी लाकडे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या व्यासपीठावरती होईल. सुभाष लाकडे यांना मी विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. एकवीर पतसंस्थेचे कित्येक वर्ष ते संचालक राहिले आहेत. सुभाष लाकडे यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आग्रावचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत मुंबईकर उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. तसेच आग्रावचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक मुंबईकर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. अनंत मुंबईकर, दीपक मुंबईकर हे अर्थात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आग्रा विभागातील. येस संदीप इकडे इकडे. येस टॉस बॉक्स मध्ये वळतोय आपण. सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर सर यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. कॉल कोणाचा असेल? येस, आदर्श यांचा असेल कॉल. हेड इज कॉल अँड इट इज हेड. नाणेफेकीचा कॉल आदर्श पाटील याच्या बाजूने लागलेला आहे. आदर्श आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. आदर्श एकच छोटासा प्रश्न असेल. टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम बऱ्याच वेळा फिल्डिंग घेतली जाते, म्हणूनच तुम्ही फिल्डिंग घेताय की काही वेगळी स्ट्रॅटेजी असेल? नाही, तिन्ही मॅचीना पण आम्ही फिल्डिंग करूनच परफॉर्मन्स दिलाय. काय वाटतं आज? काल तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, परंतु आज एवढ्या क्राऊडमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स करायचा आहे. विकेट मला वाटतं थोडीशी खराब सुद्धा झालेली असेल. तुमचा काय अंदाज, कसा परफॉर्मन्स होईल आज? 100% एफर्ट्स द्यायचा प्रयत्न करेन. ओके, विश यू ऑल द बेस्ट. कारण जर टॉस तुम्ही जिंकला असतात तर कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षणच केलं असतं मी पण तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे आणि आता आपण पाहतोय की हा जवळजवळ चौथा दिवस आहे आणि विकेटवरती इफेक्ट तर होणारच, परंतु जर तुम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि करायची आहे तर निर्धारित 5 षटकांमध्ये काय वाटतं किती धावांपर्यंत मजल मारावी लागेल? आम्ही 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि असा कोणता समोरच्या संघामध्ये गोलंदाज आहे तुम्ही हेरून ठेवलेला की ज्याला तुम्ही टार्गेट कराल? असं काय नाही, समोरच्या संघात चांगलेच गोलंदाज आहेत सगळे, तर बघू ग्राउंडवर काय होते, सिच्युएशननुसार होईल ते. ओके, विश यू ऑल द बेस्ट. दोन्हीही संघांना देऊया आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदर्श यांच्या संघाने जिंकलाय टॉस आणि नाणेफेकीचा कॉल त्यांच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि दोन्हीही संघांना शुभेच्छा देतोय. वळतोय पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. येस, तत्पूर्वी 2-3 सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय कारण इनिंगला सुरुवात होते. सुप्रियाताईंना विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित असणारे कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गजानन कुंडी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. गजानन कुंडी यांचा. ग्रुप ग्रामपंचायत मांडलाचे माजी उपसरपंच श्री दीपक पाटील व्यासपीठावरती आहेत, त्यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते केला जाईल. बामणगावचे उपसरपंच अमितजी थळे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान सुप्रियाताईंच्या शुभ हस्ते केला जाईल. आणि बामणगावचे शेकापचे कार्यकर्ते सुरेशजी ठाकूर व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान ताईंच्या शुभ हस्ते केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत मांडलाचे माजी उपसरपंचांचा सन्मान झाला आहे. अमित थळे आणि सुरेशजी ठाकूर यांचा सन्मान होईल. वळीव मैदानाकडे जिथे सामन्याला सुरुवात होते आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज झालेत आकाश मांजरेकर. धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे सर. मैदानाच्या आत आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती 3 धावा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र अशा वेळेला 1 धाव शॉर्ट काढली गेली, त्यामुळे केवळ अर्थात 1च धाव मिळणार आहे. इथून मात्र मृणाल वर्सोलकर आपला स्टँडर्ड दर्जा दाखवेल. सुरुवातीपासून आक्रमक फटकेबाजी, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
कॅप्टनशिप मिळाली, अगदी त्याच वेळेला त्यांनी त्याची गुणवत्ता सुद्धा दाखवली आहे. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते. फिर से एक बार आकाश ने पहचान लिया था कि उसी तरह से बल्लेबाजी करने की कोशिश करेंगे. परफेक्ट यॉर्कर देखने को मिला, बाल बच गए, मगर इसमें तब आपने बल्ले तो तिरछा किया है, रिवर्स स्वीप. हालांकि शॉर्ट पॉइंट के सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे और बाल बच गए. 1 रन का इजाफा. नाही, इथून टार्गेट जर आपण पाहिलं तर 76 धावसंख्येचं आहे. एका बाजूला मुरुड डिफेंडर संघ, दुसऱ्या बाजूला उसरोली वंडर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 76 धावांचा टार्गेट करत असताना सुरुवातीपासून आपल्याला कॅल्क्युलेशन मनामध्ये राखणं गरजेचं आहे. म्हणजे एका बाजूला सन्माननीय जनार्दन नाखवा साहेब, दत्ता नाखवे सर आणि अगदी त्याच वेळेला राजेशजी नाखवा यांचा संघ पाहायला मिळेल. मुरुड डिफेंडर्स ज्याला अर्थात निखिल धारवे यावेळेला लीड करतोय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला उसरोली वंडर्स रिजवानजी फहीम आणि अगदी त्याच वेळेला निसारजी दळवी यांच्या माध्यमातून संघ मालक म्हणून पाहायला मिळत आहेत. आणि अगदी त्याच वेळेला आकाश तवसाळकर कमालीची गोलंदाजी करतोय. व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी आणि पुन्हा एकदा आकाश तवसाळकर पॅव्हलियनकडून सुरुवात करेल. मोठा फटका खेळलाय, नो लुक शॉट. यावेळेला मात्र स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. इथून मात्र चेक केलं जाईल, चेंडू जाईल सीमा रेषा पार. और यहाँ पे निखिल धारवे ने उसी तरह से बहुत ही खूबसूरत यहाँ पे नो लुक शॉट खेलकर वसूल किए हैं पूरे 4 रन. नाही बघा, मैदानावरती एक रायव्हलरी मैदानावरती चालू आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी, कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी. प्रत्येकाला वर्चस्व अस्तित्व सिद्ध करायचं आहे. आणि मग अशा वेळेला प्रत्येक जण शर्थीचे प्रयत्न करणार यात तीळ मात्र शंका नाहीये. आस्किंग रेट जो होता ना त्या दिशेने वाटचाल करणारी कामगिरी सुरुवात सुद्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त, 13 धावा, बिनबाद 13 अशा सुसज्ज स्थितीमध्ये इथून मात्र उसरोली वंडर संघ पाहायला मिळतोय. आकाश, आपने सही कहा क्योंकि उनके पास दूसरा कोई ऑप्शन भी नहीं है. 76 रन बनाने हैं. निर्धारित 5 ओवर का ये मुकाबला है. हर ओवर में आपको तकरीबन 15.20 के औसत से रन बनाने हैं. और पहले ओवर में जबकि 30 गज का दायरा मौजूद था उस वक्त यहाँ पे आए हैं 13 रन. तो पिछड़ते हुए दिखाई दे रहे हैं बल्लेबाजी करने वाली टीम. नाही, नाण्याच्या 2 बाजू असाव्यात. सुरुवातीला आपण म्हणू शकू की थोडं स्वतःला सेट व्हायला वेळ देत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये किंबहुना चार्जअप करतील, किंतु परंतु इप्स अँड बट्सची चर्चा मैदानाच्या आत पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या सभोवताली काय पाहायला मिळालंय, अर्थातच गॅलरी क्रमांक 1 पासून गॅलरी क्रमांक 9 पर्यंत ज्यांना जागा मिळाली त्यांनी देवाचे आभार मानले की धन्यवाद मला जागा मिळाली आहे. ज्यांना जागा नाही मिळाली त्यांनी रेलिंग पकडली आहे, ते उभे राहिलेत. ज्यांना अजिबात जागा नाही मिळाली ते रेलिंगच्या मधून कुठेतरी बघण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हजारो प्रेक्षक प्रोलिंगच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा थेट युट्यूब वरती लाईव्ह पाहताना पाहायला मिळत आहेत. बघा, ही स्पर्धा फार महत्वाची आहे. जिथे प्रोलिंकने स्वतःचे 1 लाख सबस्क्रायबर सुद्धा कंप्लीट केले. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं ना तर भव्य दिव्य आयोजन आहे. अगदी त्याच वेळेला अलिबाग तालुक्यातील पहिली 4 व्हीलर म्हणून केंद्रबिंदू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा. पहिलं पर्व, पहिलं पारितोषिक हे नेहमी लक्षात राहतं. फिर से एक बार लोअर फुल टॉस बनाकर अपने बल्ले को तिरछा किया है. बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर खेल दिया है. इस मर्तबा का बघा, अशाच पद्धतीचं गाणं आहे. निखिल धारवे त्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुद्धा करताना पाहायला मिळालाय. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू जरूर जातोय. क्षेत्ररक्षकाला मशागत करावी लागेल. योग्य फटका, यशस्वी, यथार्थ, यथासांग, यथोचित चौकार. की जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ओढ़कर गेंदबाजी कर रहे हैं. वो मालूंगे इस गांव से बिलोंग करते हैं, सुरई गांव से बिलोंग करते हैं. और इसी वजह से
अक्सर वो दोनों एक दूसरे के सामने खेल चुके हैं। खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला, मात्र एक डाव तुझा दुसरा डाव माझा अशा पद्धतीने काहीच ही कहाणी पाहायला मिळाली. शिवतेज पाटील रायगड विभागातील एक नामवंत गोलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, मात्र निखिल धारवेने पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला. गोलंदाजी करत असताना पहिलं षटक हाताळलं, सलामीसाठी सुद्धा स्वतः आलाय. एक बेस्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आज त्याने सगळ्या बाजूने चांगली कामगिरी केली. यावेळेला गॅप शोधली आहे, नेत्र दीपक फटका गली रिजनच्या दिशेने, आणखीन एक लयबद्ध डेलिकेट चौका. आकाश पहले मन बना लिया था कि ऑफ स्टंप पर सफल होकर ऑन साइड की दिशा में डीप मिड विकेट की दिशा में खेलूंगा, मगर देखा कि ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की तरफ गेंद है, वैसे ही उन्होंने अपना इरादा बदला. परिस्थितीनुसार खेळला गेला. यावेळेला ताकदीवरती स्वार, चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. साऊंड डीजे अमोल स्टेडियम फील साऊंड पहिल्यांदा रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काय कमालीचं या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, आवाज रसिक मायवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाय. नवीन बॉल मैदानाच्या आत जाईल. धावफलकावरती नजर टाकूया, जिथे 76 धावांचं लक्ष आहे. 33 ही धावसंख्या आपण पाहतोय. उलटी गिनती जर सुरू केली ना, तर इथून मात्र येणाऱ्या 19 बॉल मध्ये 43 ची रिक्वायरमेंट आहे. पहिल्या विकेट साठी 33 धावांची पार्टनरशिप खूप उपयुक्त वाटते यासिन सर. यस, क्योंकि पहले ओवर में आए थे मात्र 13 रन और अब यहाँ पे देखिए 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी तकरीबन 20 रन इस ओवर में आ चुके हैं. यानी जिस तरह की शुरुआत की जरूरत थी इन बल्लेबाजी करने वाली टीम को, वो शुरुआत यहाँ से मिल चुकी है. बस इसे कंटिन्यू रखना है. अगर कंटिन्यू रखते हैं तो ये मैच अंतिम क्षणों तक चला जाएगा. नाही, नक्की ज्याला ना मॅच्युअर्ड क्रिकेट म्हणतात. पहिल्या ओव्हरमध्ये बॉलच्या मेरिटवरती खेळले, दुसऱ्या ओव्हरमध्ये स्किलफुल फलंदाजी. मैदानाच्या आत निखिल धारवे नावाचं वादळ, थ्रिलिंग, टेररिफिक, टॅक्टिकल फुल. निखिल धारवे नावाचं वादळ मैदानाच्या आत पाहायला मिळालं. 2 षटकांची सांगता झाली. पंचांनी इशारा केला. या स्पर्धेतील स्पेशल एलिमेंट अर्थातच पीएनपी बॉल ओव्हर अनुभवणार आहोत आपण. आकाश, चारों तरफ आप अगर नजर दौड़ाएंगे तो आपको देखने को मिलेगा कि यहाँ पे अब बैठने की बिल्कुल जगह नहीं है, ना ही खड़े रहने की जगह है. बहुत ही ज्यादा तादाद में क्रिकेट के दीवानों का हुजूम यहाँ पे मुझे नजर आता हुआ, और इसी वजह से मुझे यहाँ पे कहना ही होगा कि चांद के इंतजार में चांदनी कभी सोई नहीं. आकाश, चांद के इंतजार में चांदनी कभी सोई नहीं, और पीएनपी टूर्नामेंट जैसा टूर्नामेंट कोई नहीं. क्या बात है. सत्य वचन म्हणावं लागणार आहे. एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा ज्याने प्रत्येकाला प्रेरित केले, प्रत्येकाला हेवा वाटावा. महाराष्ट्र राज्यातील एक अनोखी क्रिकेटची स्पर्धा आणि एक अभूतपूर्व 16 मैदानाच्या आत आपण पाहतोय. रसिक मायबा प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रचंड प्रेम दिलाय. गर्दी करताना आपण पाहतोय, आणि या गर्दीचं खऱ्या अर्थानं संपूर्ण श्रेय जाईल ते म्हणजे या स्पर्धेचे करते धरते करविते सन्मान्य नृपाल शेठ पाटील आणि चित्रलेखाताई पाटील. काय भव्य दिव्य आयोजन केलंय. वर्षानुवर्ष या स्पर्धेचा दर्जा वाढताना पाहायला मिळाला, किंबहुना द्विगुणित होताना सुद्धा आपण पाहतोय. एक मुलगी आपलं स्वतःचं गाव, आपलं स्वतःचं शहर, आपलं स्वतःचं बालपण सर्व विसरून ज्यावेळेस आपल्या या अलिबाग तालुक्यामध्ये आली, आणि जणू काही तिने म्हटलं, रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा. निश्चित रूपाने रंग माझा वेगळा आहे, विचार माझे वेगळे आहेत. अलिबागला प्रगतीच्या दिशेने न्यायचेत, आणि मग यासाठी सन्मान्य चित्रलेखाताई पाटील यांनी नेहमी पुढाकार घेतलाय. वेगवेगळे त्यांचे अभिनव उपक्रम महिलांना पुढे नेण्यासाठी
वेगवेगळी कार्यशाळा सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मैदानाच्या आत काय घडलं, पंच नाराज आहेत, नाखुश आहेत. इथून मात्र गोलंदाजासाठी रांजणपाडा विभागातील अभिषेक पाटील जरूर आलाय, मात्र हा बॉल वाईड आहे. परिस्थिती वाईट असताना आलेला वाईड ना प्रत्येक वेळेला मनामध्ये लागतो, म्हणजे जखमीवरती मीठ चोळावं असं काहीसं घडतं. कारण शिवतेज पाटीलच्या महत्वाच्या गोलंदाजावरती तब्बल 24 धावा कुठल्या गेल्या. यावेळेला मृणाल वर्सोलकर ताकदीवरती स्वार झालाय. जबरदस्त फाटीचा फटका, मेहनत भरा फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सवाल और निशान यहाँ पे आता हुआ कि करे तो क्या करे इन बल्लेबाजों का, इन बल्लेबाजों को किस तरह से रोका जाए, क्योंकि ये एक शेर है तो दूसरा सवा शेर है. छोटे मियाँ बड़े मियाँ तो बड़े मियाँ, मगर छोटे मियाँ भी सुभान अल्लाह. इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को भी पहुंचा दिया है 6 रन के लिए. बघा ही क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक इतिहास मोडणार यातील मात्र शंका नाहीये. आतापर्यंत आपण काय पाहिलं, टेप बॉल ओव्हर मध्ये प्रत्येक जण सावध पवित्राने खेळत होता. इथून मात्र मृणाल वर्सोलकर म्हणाला ही आपली काही स्टाईल नाहीये, मोठे फटके खेळायची सुरुवात केली. इथे काय झालंय, रिफ्लेक्शन्स नुसार पाहायला मिळतंय जणू काही यष्टीरक्षकाने कॅच सोडली असावी. पहिल्या इनिंग मध्ये काय झालं, कॅचेस सुटल्या गेल्या, त्यामुळे इतका मोठा धावांचा डोंगर झाला. तब्बल 5 कॅचेस सुटल्या गेल्या. इथून मात्र कॅच कोणाची सुटली आहे, मेन इन फॉर्म अर्थातच मृणाल वर्सोलकरचं या ठिकाणी कॅच सुटले आहे, जीवनदान मिळालंय. अभिषेकचं कौतुक करावं लागेल. अभिषेकने षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा केलेलं कमबॅक आपल्या संघासाठी सुखावणार आहे आणि आशेचं किरण आणणारं पाहायला मिळालंय. किस्मत ने साथ दिया है मृणाल का, और इसीलिए दोस्तों अक्सर हो इस मतलब हवा में गेंद है, फिर से एक बार छोड़ दिया रे छोड़ दिया. मृणाल का कैच यहाँ पे छोड़ दिया. और हमारे बाईं और देखिए यहाँ पे जो गैलरी है, उस गैलरी में ज्यादा तादाद में फैंस और फॉलोअर्स है, उनकी खुशी का ठिकाना नहीं है. और इसी बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन भी पूरा कर लिया है. नाही, कॅच कोणाकडनं सुटली याकडे सुद्धा चर्चा रंगेल. ते रिफ्लेक्शन्स आपण पाहिले. संघ कर्णधार आकाश तवसाळकरच्या माध्यमातून कॅचेस सुटल्यात, म्हणजे या मॅच मध्ये कॅचेस पकडल्या किती, यापेक्षा कॅचेस सोडल्या किती हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. इथून मात्र 1 धाव मिळणार आहे. धावा कधी कुठून कशा येतील याला महत्व नाहीये, धावांचा वेग वाढता असला पाहिजे. धावफलकावरती नजर टाकूयात. इथून मात्र 46 धावा, पहिल्या विकेटसाठी 46 धावांची पार्टनरशिप होणं हे म्हणजे चांगलं क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हर अर्थात पहिल्या ओव्हर पासून ज्यांनी सेन्सिबल मॅच्युअर्ड क्रिकेट खेळलंय ही जोडी मैदानाच्या आत आहे. निखिल धारवे सेन्सिबल क्रिकेट, मृणाल वर्सोलकर विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे ही जोडगोळी आहे ना, त्याने आज मैदानावरती कमाल करून दाखवली आहे. इथून मात्र जागा बनवली कव्हरच्या दिशेने. नेत्रदीपक नयनरम्य मनमोहक फटका, सीमारेषा पार, चौकार. गेंदबाज अभिषेक के आंखों में धूल झोंकी है बल्लेबाज ने, यही मैं कहूंगा, क्योंकि पहले तो गेंदबाज को भी लगा था कि बार बार वो स्क्वायर लेग और मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश करेंगे, मगर इस मर्तबा इनसाइड आउट हमें देखने को मिला. 30 गज का दायरा तोड़ा और 4 रन वसूल किए. आणि याच दरम्यान विश्वजीत ठाकूर अर्थात मोठ्या टेनिस क्रिकेटचा एक शानदार खेळाडू आणि ऑलराऊंडर आपल्या इथे त्याचं इथे आगमन झालेलं आहे. मी PNP चषकाच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल मोठे यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. मग अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा म्हटलं की दर्जेदार क्रिकेटपटू आलेच पाहिजेत. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं योगेश पेंडकर यांनी भेट दिली. या स्पर्धेच्या 4थ्या दिवशी आपण पाहतोय अर्थातच विश्वजीत ठाकूर मोठ्या यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मोठ्या यांचा अलिबाग मुरुड रोहा वर्गामध्ये खूप मोठा फॅन वर्ग आहे. एकदा मोठ्यासाठी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. विश्वजीत ठाकूर एक असा खेळाडू ज्याने टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः हडबडून सोडलं.
ज्याची फलंदाजी ज्याची गोलंदाजी नेहमी चर्चेचा विषय राहिली. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आणि मग अशा वेळेला ब्रँडेड व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आपण नेहमीच विश्वजीतला पाहिलंय. मैदानाच्या थोडंसं जाऊयात, स्टॅट्स कडे लक्षात देऊयात. येणारे 12 बॉल विजयासाठी 24 ची रिक्वायरमेंट आहे. इथून मात्र आपल्याकडे सर्वोत्तम गोलंदाज असला पाहिजे. मग सर्वोत्तमची चर्चा झाली तर सन्माननीय कीर्तिजी शाह यांचा आज वाढदिवस आहे. हे आमच्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती आहेत. त्यांना वाढदिवसाच्या आपण लक्ष शुभेच्छा देऊयात. आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं मोटिया और उसी के साथ उनकी बगल में बैठे हुए युवराज और उनके साथी दोस्त यहाँ पे नजर आ रहे हैं और बहुत सारे मेहमानों से ये खचाखच भरा हुआ मंच और ये खचाखच भरा हुआ स्टेडियम. आज शुरुआती दौर में आकाश बहुत सारे क्रिकेट के दीवाने यहाँ पे कम नजर आ रहे थे, मगर ऐसा लगा नहीं था कि इतनी तादाद में यहाँ पे हाउसफुल का बोर्ड लगाना पड़ेगा. बघा, या स्पर्धेतून जो सर्वोत्तम कामगिरी करेल त्याला मिस्टर PNP म्हटलं जाईल. मात्र ज्याने इतिहासामध्ये मिस्टर JPL हे नाव पटकावलं असा विश्वजीत ठाकूर आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ज्युनियर प्रीमियर लीग असू देत किंबहुना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटचा खेळ म्हटला तर मग विश्वजीतच्या मॅनेजरला आणि विश्वजीतला प्रत्येक आयोजन कमिटी आणि अगदी त्याच वेळेला मोठे मोठे पॅकर्स आपल्या संघामध्ये घेण्यासाठी अक्षरशः कॉल्स वरती कॉल करतात. हा सुद्धा एक मैदानाच्या बाहेरचा एक वेगळा इतिहास आहे. उयत मैदानामध्ये जिथे इतिहास घडवण्यासाठी सज्ज झालेत. एका बाजूला उसरोली वंडर संघ जी या धावा रोखण्याचा प्रयत्न करतील, इथून मात्र मुरुड डिफेंडर संघ धावा करण्याचा प्रयत्न करतायत. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक घेऊन संघ कर्णधार स्वतः जबाबदारीने आकाश तवसाळकर मैदानाच्या आत आलेला आपण पाहतोय. एक धाव मिळते, धावफलकावरती बदलाव होईल. इथून मात्र 53 ऑन स्कोरबोर्ड. अब हमारे दरणे गुरुजी बताएंगे कि बचे हुए 11 गेंदों में कितने रन चाहिए. जी हाँ, 23 टू विन इन 11 डिलीवरीज. 11 गेंदें बची है, 23 रनों की जरूरत. मजेदार मुकाबला. किसने सोचा होगा कि इस तरह से ये मैच होगा. मैंने तो बिल्कुल नहीं सोचा था, क्योंकि यहाँ से आज पूरी दिन में हमने देखे कि यहाँ पे रन नहीं बन रहे थे. 50, 55, 60, ज्यादा से ज्यादा 63, 65 के आसपास रन हो रहे थे, मगर इन बल्लेबाजों ने की है कमाल. इन बल्लेबाजों ने मैच को किसी भी हालत में हमें जीतना है, इसी ललक के साथ और इसी लालसा के साथ बल्लेबाजी की है. लाजवाब कॉन्फिडेंस और आत्मविश्वास यहाँ पे नजर आया. नाही, या दोघांची जोडगोळी आहे ना. एकाकडे संयम आहे, म्हणजे निखिल धारवेने ज्या पद्धतीचे फटके खेळले ते कमालीचे होते. दुसऱ्या बाजूला विस्फोटक मृणाल वरसोलकर पाहायला मिळालाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. येस नो कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये शेवटी नो ठरवलं, मात्र येस हा निर्णय चांगला होता. सर सलामत तो पगडी 50. इथून थोडस क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स वाढवावे लागतील. डायरेक्ट हिट असता तर कदाचित पहिली विकेट मिळू शकली असती. आकाश, जिस तरह से आपने याद दिलाया कि मिस्टर JPL मंच पर बैठे हैं, मगर मिस्टर सर्वे जो कि नॉन स्ट्राइकिंग एंड पर है, क्योंकि मिस्टर सर्वे मैंने ऐसे ही नहीं कहा, क्योंकि वहां पे एक टूर्नामेंट हुआ था, मैं जरूर बताऊंगा. वहां पे उत्कृष्ट गेंदबाज, उसी के साथ उत्कृष्ट बल्लेबाज, मैन ऑफ द सीरीज और उसी के साथ चौकार किंग, षटकार किंग, ये तकरीबन 5 से 6 खिताब उन्होंने अपने नाम किए थे. और उस वक्त से मैंने भी उन्हें मिस्टर सर्वे निखिल धारवे. निश्चित रूपाने नाव नाही खेळ जिंकतो. आज आपण निखिल धारवेला आपण पाहिलं ना तर स्वतःची ओळख निर्माण करून देणारी इनिंग पाहायला मिळाली. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कर्णधारपद भूषवतोय, चांगली कामगिरी करतोय. फुल टॉस प्रकारचा चेंडू, ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपामध्ये फुल टॉस दिला होता. फुल टॉस म्हणजे दुधारी तलवार आहे. फुल टॉसला सांभाळणं सोपं नाहीये. म्हणजे आपण हत्ती पाळावा, हत्तीला सुद्धा आपण पाहिलं ना खानपान द्यावा लागतो. त्याच पद्धतीने या फुलटॉसला जर आपण मेहनत नाही घेतली तर बऱ्याच वेळेला तो अंगलटी सुद्धा येतो. काय कमालीची गोलंदाजी आहे. 1-0-0-1. मी कुठचाही पिनकोड नाही सांगत आहे, हा बॉलिंगचा स्टॅट आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 54 धावा, येणारे 8 बॉल, विजयासाठी 12 धावांची आवश्यकता, 22 धावांची आवश्यकता. इथून मात्र काय घडलंय, आउटसाइड द लेग स्टंप. पंच नाराज आहेत, नाखुश आहेत, वाईट असल्याची घोषणा करतायत. इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखने को मिली है. निर्णायक ओवर है. इसी ओवर में अगर किफायती और कंजूस गेंदबाजी होगी तो फिर अंतिम ओवर में बल्लेबाजों को मशक्कत और मेहनत करनी पड़ेगी. और मराठी में अक्सर कहा जाता है कि संघर्ष रड़वतो, परंतु
संघर्ष घडवतो. निश्चित रूपाने प्रेशर मध्ये बरेचसे डायमंड चमकतात आणि आज इथून मात्र निखिल आणि मृणाल यांनी जे काही प्रेशर हाताळलंय, सिच्युएशन हँडलिंग केली आहे, हेलिकॉप्टर बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा त्या ठिकाणी तैनात झाला जो वाईड होता आणि तदनंतर मात्र शार्प आलाय. इथून मात्र षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत प्रगती पथावरती आहे. धावफलकावरती 56 धावा, बिनबाद 56. अशा सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला एका बाजूला मुरुड डिफेंडर संघ पाहायला मिळतोय, मात्र उसरुली वंडर संघाचं कौतुक करावं लागेल ज्यांनी ही मॅच 7 बॉल 20 पर्यंत आणली आहे. एक चांगली कामगिरी. सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीची फटकेबाजी झाली, ज्या धाटणीची फटकेबाजी झाली, त्या बळावरती गोलंदाजांना पूर्णपणे सुविधा मिळाल्यात. पहले सत्र में भी आकाश बहुत ही अच्छी बल्लेबाजी देखने को मिली, मगर दूसरे सत्र में भी यहाँ पे उन्होंने सही जवाब दिया है. मगर ऐसा लग रहा था अब कुछ सेकंड पहले कि बल्लेबाजी करने वाली टीम आसानी के साथ जीत सकती है, मगर यू टर्न लिया है इस मैच ने, क्योंकि आकाश तौसालकर ने कर दी है जादू. आकाश तौसालकर ने कर दिया है चमत्कार. इस ओव्हर में आकाश ने खर्च किए हैं मात्र 4 रन. बघा, येणारे 6 बॉल्स विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. जिथे 12 मध्ये आवश्यकता होती ती म्हणजे 24 ची. अशा वेळेला मैदानाच्या आत कहाणी में ट्विस्ट आलाय. रोमहर्षकता. इथून काय घडलंय, वेळेचं बंधन पाळलं नाही गेलं. मग अशा वेळेला अर्थातच उसरोली वंडर संघाचा अतिरिक्त एक क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये पाहायला मिळणार आहे. बघा, तुमचं कर्तृत्व तुम्हाला नेहमीच घेऊन जाईल, मात्र आपण त्या कर्तृत्वासोबत थोडंसं डिसिप्लिन, वक्तशीरपणा दाखवलात ना, तर मात्र एक चांगले खेळाडू म्हणून आणि एक चांगला संघ म्हणून तुम्ही नक्कीच घडू शकाल. अक्सर कहा जाता है कैप्टन चले सीना तान, क्योंकि कैप्टन ने बहुत ही कमाल की गेंदबाजी की है. आकाश तौसालकर ने मैच को घुमा दिया है. अब 6 गेंदों में 20 रन बनाना आकाश इतना आसान नहीं होता, क्योंकि प्रेशर दोनों तरफ बराबर है. आग बराबर लग चुकी है दोनों तरफ, क्योंकि अब इस अंतिम ओवर में कम से कम 3 बड़े स्ट्रोक की जरूरत. जी हाँ, स्क्रीन पर देखिए कितना विहंगम ऐसा दृश्य और बहुत ही खूबसूरत वो ट्रॉफी. फ्लड लाईफच्या मध्ये खेळणं तितकं सोपं नाहीये. ग्रामीण पट्ट्यातील, शहरी पट्ट्यातील खेळाडू एकत्रित आलेत. 6 बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत. मग अशा वेळेला केतन चेरकर, चौल विभागातील हा गोलंदाज मैदानावरती आलाय. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याची वर्णी लागली आहे. मग ज्या वेळेला अखंड महाराष्ट्रामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून चर्चा रंगेल, त्या वेळेला स्क्रीनवरती असणारा अर्थातच विश्वजित ठाकूर याची आठवण येईल. विश्वजित ठाकूरने अशा कितीतरी क्रिकेटच्या स्पर्धा घडवल्या, कामगिरी केली आणि स्वतःचं नाव लौकिक केलंय. आणि म्हणूनच का होईना आज PNP चषक मध्ये सुद्धा तो या स्पर्धेला सपोर्ट करायला आलाय. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यावरती बॉलने काटा बदललाय, तोच काटा फलंदाजाच्या जिवारी लागलाय. क्या बात है, यू ब्युटी मॅन, व्हॉट अ फंटास्टिक नॉक. केतन चेरकरचं कौतुक करूया. जी मॅच यासिन सर 12 मध्ये 24 ची होती, ती आता मात्र 4 मध्ये 20 पर्यंत आली आहे. अलग अलग तरह से अलग अलग स्लोगन में कहा जाता है क्रिकेट के बारे में, मगर यहाँ पे गेम पूरी तरीके से घूम चुका है. और इसी बीच उल्टे हाथ से रिवर्स स्वीप बराबर खेल दिया है. डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर 6 रन. तर हा गोलंदाजाला दिलेला संदेश आहे. इथून मात्र 3 मध्ये 14 ची रिक्वायरमेंट. इथून केतनला आता मात्र रणनीती बदलावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला मात्र कॅच कन्वर्ट झाली आहे. पहिली विकेट 62 धावसंख्येवरती. संघ कर्णधार निखिल धारवे बॅक टू द डगआउट.
छक्का, मगर चौथी गेंद के ऊपर गई है विकेट, जो गेंद बहुत ही इंपॉर्टेंट थी क्योंकि अब बचे हुए 2 गेंदे और 14 रनों की जरूरत। बघा यासिन सर, इथून मात्र एक गोष्ट, एक अचानक विचार जरूर आलाय. बाळकृष्ण दर्णे गुरुजींचा जो काही स्कोर कार्ड आहे हा जर कोणाला तरी केवळ दाखवला ना तर म्हणतील अरे वा क्या बात है, 62 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप झाली. मात्र त्या महाशयांना पहिल्या इनिंगची सुद्धा इथे मात्र स्कोरशीट दाखवावी लागेल आणि त्याचमुळे का होईना ही परिस्थिती मैदानावरती आली आहे. आडवा बॅटने समाचार घेण्याचा प्रयत्न, इथून मात्र हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलंय चौकार. मैच के रिजल्ट के ऊपर कोई असर नहीं होगा क्योंकि पहले तो आकाश ने मैच पूरी तरीके से टर्न कर दिया अपनी गेंदबाजी के रूप में, और अब यहाँ पे अबू अर्थात चेरकर जिनका सरनेम है, अबू ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है और इस मैच को अपनी कलात्मक गेंदबाजी की वजह से तकरीबन जीत की दहलीज पर पहुंचा दिया है. बघा मैदानाच्या आत पराखोद जरूर आलाय वन डाऊन साठी, करणार तरी काय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ही मॅच इथून मात्र जिंकली जाते. व्हॉट अ फंटास्टिक नॉक. कौतुक करूया इथून मात्र उसरोली वंडर संघाचं, कौतुक करूया आकाश तवसाळकरचं आणि कौतुक करूया टीम म्हणजे त्यांच्या टीम ओनरचं. सन्मान्य रिजवानजी फहीम, निशारजी दळवी साहेब, काय टीम मॅनेजमेंट केली आहे, काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आत, एकीचं बळ मिळतं फळ, युनिटी मैदानाच्या आत पाहायला मिळाली आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत घडली. आकाश, निसार दळवी, अगर ये नाम आप बोलोगे ना तो बिल्कुल कोई पहचानेगा नहीं, मगर हाफी जी, मैन फ्रॉम मांडला, मुस्कान मांडला के हमेशा के संग नायक या संग मालक, ये कहोगे तो सभी पहचानेंगे कि हाफी जी कौन है. और जीतने वाली टीम को मैं दूंगा बधाई, बहुत बहुत अभिनंदन. ओमकार लाइट्स, अनु पाटिल, मैन फ्रॉम कुरुल, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा. बहुत ही खूबसूरत यहाँ पे लाइट अरेंजमेंट हमें देखने को मिल रही है. आपण बोलणार आहोत